नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी प्रदीप फडतरे. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या जेजुरी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपस्थित आहोत. आता सकाळी 7 वाजता जेजुरीच्या टोल नाक्याजवळ एक अपघात घडला आणि अपघातामध्ये 3 महिला जागीच मृत्यू झालेल्या आहेत. त्याचबरोबर काही 16-17 जे वारकरी आहेत ते जखमी आहेत. त्या ठिकाणी जी घडलेली घटना आहे ती घटना ज्या माऊलींनी प्रत्यक्षदर्शी पाहिली, आपण अशा या माऊलीसोबत चर्चा करणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. नाव आपले? दिलीप भीमराव घाटगे. कुठले रहिवासी आपण? मी कुमट्याच आहे. कुमटे, सोलापूर. सांगली जिल्ह्यात तासगाव तालुका. बरं. काय म्हणजे आपली दिंडीची कुठून कुणीकडे चालला होता आपण? आळंदी ते पंढरपूर चाललो होतो. आळंदी ते पंढरपूर जात असताना दिंडीची दिंडी येऊन निम्म्यात असा ट्रक आडवा घुसला तिथे पाठीमागून. तुम्ही सकाळी असं चालत होतो. विठुनामाच्या जयघोषात आपलं पुढे चालू होतं आणि पाठीमागून ट्रक आल्यानंतर डायरेक्ट ती वारकऱ्याच्या अंगावर म्हणजे ते कसं, म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष पाहिलं ते म्हणजे काय परिस्थिती काय होती ती? लय वाईट होती परिस्थिती. एका ते डोकं फुटलेलं आहे, 3 जागेवर 3 याचं पाय मोडलेलं आहे, छातीवरनं गेलेलं आहे, त्याने असं हात मोडला. असं बेकार परिस्थिती होती आणि सगळी ओरडत होती. एकच की होते ट्रक दिंडीत आत घुसला, ऍक्सिडेंट झाला, असं एवढाच विषय होता. सगळं धावपळ सगळी इकडे तिकडे चालू होती. आता मृत ज्या महिला झालेल्या आहेत त्यांची नावं सांगू शकता का आम्हाला? मृत महिलेपैकी भोसले म्हणून आहे ते डिग्रजचे, राजेश्वरी शंकर भोसले, आणि एक मालगावचे आहे ते. मालगावचं काही मला नाव माहित नाही. आणि एक आहेत ते कोल्हापूरचे आहेत, पाटील म्हणून आहेत. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या आसपासच्या जवळच्या गावांची मिळून दिंडी मिळून दिंडी होती. त्या दिंडीमध्ये आल्यानंतर आता त्या घरच्यांना कळवले का त्यांच्या असं? कळवले या लागले. आता त्या ट्रक चालकांचा म्हणजे कसा अपघात घडला? म्हणजे एक तर त्यांनी ट्रक चालकांना दारू तर प्यालेली असावी किंवा झोपेत असं त्यांनी ती ट्रक घातलेला असावा असं वाटतंय. कारण का तर ती ऍक्सिडेंट ज्या वेळेला झाला त्यावेळेला त्या टेरिंग वर त्याचं मुटकं होतं पूर्ण असं झोपलेगत असं होतं. मग त्यामुळं काही सांगता येत नाही. काही त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे लई लक्ष दिलेलं नव्हतं. आमचे जे पेशंट होते ते पेशंटांच्या ह्याच्यात होतो. जखमी आता किती आहेत त्यातली? जखमी एक 7-8 आहेत. 7-8 का? आता ते झाल्या तुम्ही म्हणजे असं प्रशासनाला म्हणजे कसं अलर्ट कसं झालं, म्हणजे आले कसं तिथं? आम्ही आता दिंडी मालकांनी फोन करून परत 108 ला अँब्युलन्सला फोन करून ते बोलवून घेतलं. तरी साधारणतः ही घटना घडल्यानंतर प्रशासन याला किती वेळ लागला असेल? अर्धा तास लागला की. अर्धा तास आधी झाली म्हणा. आता बॉडी इथं दवाखान्यात आहे? इथे दवाखान्यात आहे. पोस्टमार्टम झाला, एकाच झाले, अजून 2च राहिले. आता आपल्या पालखीचं आणि आम्हाला दिंडीचं नाव सांगायचं पूर्ण. कसबे डिग्रजची दिंडी आहे, ज्ञानेश्वरी पालखी दिंडी 16 असं म्हणून आहे. कसबे डिग्रज 1 ते 7 मध्ये आम्ही माऊलींची रजिस्टर दिंडी आहे, पण आम्ही बाहेर चालतोय असं. मग आता ही वारी अखंड आता जाईल का? आता तुम्ही घराकडचे आता कसं, म्हणजे आता काय आता डिग्रजची जी काय सगळी सांगतील त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार. असं पुढे जायचं का पाठीमागे जायचं डिग्रजचे दिंडी मालक काय सांगतील ती त्याप्रमाणे. अशी घटना कधी असं घडले असं वाटते का तुम्हाला या म्हणजे ह्याच्यामध्ये? कधीच घडली नाही. मी आता 5-7 वर्ष झाले येतोय तर कधीच ही घटना घडलेली नाही. जर वाईट वाटते, असं घटना घडायला नको पाहिजे होती, पण त्याला काही इलाज नाही. काय असं तुम्हाला काय वाटते की आता प्रशासनाने ह्याच्यामध्ये काय बदल करावा?
बदल एक लाईननं ट्रक सोडावं, एक लाईननं दिंडीच्या चालणारी ही सोडावेत, मध्ये आधी वाहनं नको आहेत. पण ती झाल्यानंतर आता आम्हाला ती ही झाल्या बेकार वाटते ती जरा ट्रक ड्रायव्हरची म्हणजे पूर्ण ट्रक ड्रायव्हरची चुकी असावी असं आता तर वाटते. त्यांची ओळख पटली आहे का, म्हणजे कुठले फोटो आहे आहेत, त्यांचा, हो, कुठल्या गावचे आहेत ती काय नाही ओळख. आता ते ट्रक ड्रायव्हर कुठे आहेत, हॉस्पिटलमध्ये जायचं का? पोलीस स्टेशनला गेले. बरं. आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला धरलं होतो. बाकीची दिंडीवाली ती मारहाण करणार होते, आम्ही काही करून दिलं नाही त्याने तसं वयाच्या ह्यानं. वय किती आहे त्यांचं साधारण? साधारण 75च्या पुढचे आहेत, 75-80 वयाचे. म्हणजे साधारण नियमाप्रमाणे त्यांनी गाडी चालवायला नाही पाहिजे, चालवाय नको पाहिजे. आपण बघू शकताय की ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीमध्ये हा घडलेली घटना अतिशय हृदय पिळवटणारी घटना आहे. या घटनेमुळं संबंधित त्या दिंडी चालकावरती आणि संबंध आळंदी ते पंढरपूर पायी चालणाऱ्या संबंध वारकऱ्यावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्या माऊलींनी सांगितलेलं आहे की घडलेली घटना ही दुर्दैवीच आहे, परंतु आळंदी ते पंढरपूर जो पालखी मार्ग आहे त्या पालखी मार्गामध्ये बऱ्याचशा काय प्रशासनाच्या चुका असतील, त्या चुका त्यांनी वेळोवेळी दुरुस्त केल्या पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्यासाठी त्याची स्वतंत्र सोय केली पाहिजे, अशा त्यांच्या मागण्या होत्या, अशा त्यांचा तीव्र निषेध होता. परंतु आता काही जरी त्याच्यावरती उपाययोजना केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. परंतु एका घरातील किंवा एका कुटुंबातील कर्ते पुरुष किंवा कर्त्या महिला ह्या दगावलेल्या आहेत. ह्या दगावलेल्या घटनेमुळं संपूर्ण आळंदी ते पंढरपूर संबंध वारकरी समुदायामध्ये एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ती दुःखाचा डोंगर कधी न भरून निघणारा एक प्रसंग आहे. कॅमेरामन गणेश देशमुखसह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, जेजुरी.